रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट आहे 670 कार्पेट, मेंटेनन्स आहे 6000 रुपये आणि ग्राउंड प्लस तशी बघितली तर 30 माळ्याची बिल्डिंग आहे, OCCC सोसायटी वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। मालकाला थोडी अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे तो फ्लॅट त्या पद्धतीने विकणार आहेत। जर बिल्डिंगचं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं पुढे लोन घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही। ठाणा स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। बँक म्हणा, हा शाळा म्हणा, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स त्या आणि बाकी सामानाचं सगळं काय गोष्टी व्यवस्थित आणि नीटनेटक्या पद्धतीने ते ऑलरेडी आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या उत्तम सुखसुविधा पण ह्या फ्लॅटच्या ह्या सोसायटीमध्ये आपल्याला उपलब्ध मिळणाऱ्या आहेत आणि इथेच हा खरं चांगल्या पद्धतीचा चांगली डील असणारा एक फ्लॅट असणार आहे। आणि याचं जर आपण कंपासद्वारे निरीक्षण केलं तर कंपासद्वारे जर तुम्ही विचार केला तर तुम्ही बाहेर जाताना साऊथ ईस्ट असणारा, आतमध्ये जाताना नॉर्थ वेस्ट असणारी हा फ्लॅट असणार आहे। ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 2 लिफ्टचं प्रावधान आहे। अधिक जर तुम्ही ह्या साईडला जर लॉबीमध्ये आला तर ह्या साईडला 2 फ्लॅट, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट, म्हणजे टोटल 6 फ्लॅटचं प्रावधान ह्या फ्लोअरवरती असणार आहे। आणि आपला हा जो मिडल फ्लोअरला फ्लॅट असेल, जर ज्यावेळेला फ्लॅटच्या आपण इमिडिएटली आतमध्ये जाण्याचा विचार जर केला तर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक असं मस्तपैकी तुम्ही शू रॅक म्हणून बनवू शकता आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एल शेप असणारं चांगलं मोठं एक किचन मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 3 AC ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळणार आहेत। आणि ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचनचं स्टोरेज ठेवण्यासाठी पण एक चांगली जागा उपलब्ध इथे असणार आहे। 670 कार्पेट म्हटलं तर तुम्ही समजू शकता। आणि हा फ्लॅटचा बजेट वाईज जर बघितला तर तो खूप चांगला असणार आहे, पण त्याच्यात जर तुम्ही परत म्हटलं तर आम्हाला निगोशिएशन करा, हे करा, ते करा, तर त्या काही गोष्टी शक्य होणार नाही येतं। आणि त्याच्यानंतर जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्ही बघू शकता इकडनं तुमच्या ह्या क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, ज्याच्यातून तुम्ही इंटरनल जे गार्डन आहे तुमच्या घरातलं ते गार्डन बघू शकता। समोर एक मंदिर बघू शकता। अगदी लांब जर बघितलं तुम्हाला एक थोडासा क्रॉस ही सही थोडासा पाण्याचा जो खाडीचा व्ह्यू आहे तोही तुम्हाला ह्या घरामधनं नक्की दिसू शकतो। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीचा असा हॉल असणार आहे। इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला वरती AC आणि इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला एक डायनिंग स्पेसची जागा ही उपलब्ध असणार आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला चांगलं मोठं बेडरूम इथे एक तुम्हाला सुंदर असं मिळतं, ज्याला जर क्रॉस व्हेंटिलेशनचा व्ह्यू हॉल आणि ह्याचा व्ह्यू पण तुम्हाला सेम आणि अशाच पद्धतीचा ह्या तुमच्या बेडरूममधनं पण मिळेल। आणि इथे जर आलात तर ह्या बेडरूमचं तुम्हाला असणार इथं कपाट वगैरे सगळं सेट करू शकता। याच्यामध्ये पण आपल्याला एक AC आपल्याला उपलब्ध नक्की मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि त्याच्यानंतर जर पुढे आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे मंदिरासाठी म्हणा किंवा तुमच्या स्टोर रूमसाठी काय अशा पद्धतीचं जर तुम्हाला इथं काही प्रावधान करायचं असेल इथं पण तुम्हाला एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो त्यावेळेला तुम्ही इथे एक कॉमन बाथरूम वॉशरूम अशा पद्धतीचा असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता इकडनं जर आल्यानंतर तुम्ही इथे आलात तर इथे पण तुम्हाला एक ड्राय बाल्कनीचा स्पेस प्रॉपर दिलेला आहे। आणि ड्राय बाल्कनीच्या पुढे जर आपण बघितलं तुम्हाला बाकीच्यांचे जसे AC लागले तसे AC पण इकडे हा सेट ह्या पद्धतीनं करून ठेवलेले असणार आहेत। आडगळीचं सामान थोडंफार तुम्ही इकडे ठेवू शकता। आणि नंतर हे तुमचं कॉमन बाथरूम वॉशरूम संपल्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुमचं इकडे परत बेडरूम असणार आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता इकडे पण मोठं आणि चांगलं मोठं बेडरूम असणार आहे। इकडे आला तर परत कपाटासाठी एक जागा उपलब्ध नक्की असणार आहे। कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तो हॉलमधला आणि ते बाकीच्या बेडरूमचा जो व्ह्यू होता तोच व्ह्यू सेम तुम्हाला इकडनं पण इथून पण मिळतो। आणि मग इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे मास्टरवालं जे आहे ते ह्या साईडला असणार आहे। आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ज्या AC लागलेल्या आहेत ते ACचं सामान इकडे ह्या साईडला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। याची किंमत खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ठेवलेली 1 करोड रुपयाची किंमत फायनल असणार आहे। याच्यात निगोशिएशन पार्ट नसणार आहे, कारण प्रत्येकाची अपेक्षा असतात कमी करावं, पण मी काय ते तसं सांगत नाही। ह्याची किंमत 1 करोड आहे। 1 करोडमधनं मात्र ह्याची किंमत कमी होणार नाही आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल, तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर हा फ्लॅट मी नक्की आपल्याला दाखवतो। आपलं काय असं नाही की तुम्ही या माझ्याकडनंच घ्या, माझं म्हणणं आहे फ्लॅट बघा, आवडला तर फोन करा, नाही तर मला फोन नाही केला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे। माझं काम आहे दाखवण्याचं, ते मी दाखवण्याचं काम मात्र अविरत ठेवणार आहे, ते थंड नाही पडून देणार। आणि ते खंड न पडून देण्यासाठी मला फक्त तुमच्याकडनं एकच अपेक्षा आणि आशा आहे की त्याला कमेंट्स करा, त्याला लाईक करा, त्याला शेअर करा, अधिक ते सबस्क्रायबरचं पण बटन दाबलं तर जरा बरं होईल, जेणेकरून मला असं वाटेल की मी जे काम करतोय ते लोकांना आवडतंय। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।